श्रीरामपूरमध्ये चायनीज दुकानावर हल्ला करून रोकड लूट तसेच ग्राहकांच्या वाहनांची तोडफोड, 8 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती. श्रीरामपूर शहरातील संगमने रोड परिसरात असलेल्या मॉडर्न चायनीज दुकानावर झालेल्या दगडफेक व तोडफोड प्रकरणी पोलिसांनी वेगाने कारवाई करत 8 आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार 2 एप्रिल रोजी रात्री हनुमान जयंती मिरवणूक संपल्यानंतर 15 ते 20 जणांचा जमाव एकत्र येत दुकानावर अचानक दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात दुकानातील काउंटरची काच, खुर्च्या, प्लेट्स आदी साहित्याचे मोठे नुकसान झाले. तसेच गल्ल्यातील अंदाजे 29 ते 30 हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. हल्लेखोरांनी शेजारील शाही दरबार चायनीज व हिना चिकन हाऊस या दुकानांवरही दगडफेक करून नुकसान केले. तसेच दुकानासमोर उभ्या असलेल्या ग्राहकांच्या दुचाक्यांवरही तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही काळ दुकाने बंद ठेवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून खालील आरोपींना अटक केली आहे. भारत उर्फ भारत्या विष्णू धेंडे वय 23, ओम साहेबराव डहारे वय 18, सागर तुकाराम गायकवाड वय 23, शुभम महेंद्र आढवले वय 23, अविनाश संजय जाधव उर्फ नाना वय 22, अक्षय विष्णू धनवटे वय 25, महेश संपत आवटी वय 27, सागर प्यारेलाल जगारवाल वय 26. सदर आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 118, 119, 324-4, 329-3, 189-2, 189-4 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37-1-3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती देताना सांगितले की घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून 8 आरोपींना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणालाही कायदा हातात घेऊ दिले जाणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही सोमनाथ वाघचौरे यांनी केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.